श्री भक्ती 108 या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. जय जय व्यंकटेशा वासुदेवा. मनमोहना हे माधवा. शेषशयना केशवा. गोविंदा दामोदर नमितो तुझं. करी पूर्ण मनोरथ. तुची हाकिला अर्जुन रथ. अनाथांचा तू नाथ. सखा तुची भाविकांचा. असे तुझा नमस्कार. हीन दीन मी पामर. जनकल्याणस्तव अवतार. अनंत रूपे नटलासी. भक्तवत्सला दयाघन. दावी सख्या तव चरण. नामी रंगवी ही रसना. कवनाते या गोड करी. टिळक बाल गंगाधर. राजकारणी अतिचतुर. कीर्ती झाली दूरवर. स्वातंत्र्य संग्राम गाजविला. लोकमान्य नरकेसरी. जनतेचे हे पुढारी. शस्त्रलेखणी हीच खरी. इंग्रजांशी झुंजला. शिवजयंती उत्सवासी. टिळक आले अकोल्यासी. पाचारण केले गजाननासी. मंचकावरती बैसविले. खापर्डे दामले कोल्हटकर. विद्वान वक्ते असती थोर. जनसमूह लोटला अपार. भाग्य खचित त्या नगरीचे. कोणा वाटे गजानन. मध्येच गातील भजन. परी धरुनी ते मौन. सभे माझी ते बैसती. राष्ट्रोद्वार हाच खरा. करवी हाते गंगाधरा. भोगिले जाने कारागरा. स्वातंत्र्य लढ्या कारणे. पटवर्धन आप्पासांचे. राहणार ते आळंदीचे. स्नेही तेच टिळकांचे. आले असती उत्सवासी. वऱ्हाड प्रांती अकोल्यासी. सभा झाली वैशाख मासी. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुयोग पर्वणीचा साधला. सभा यशस्वी झाली खरी. टिळक गेले कारागारी. टीकास्त्र सोडिले इंग्रजांवरी. शुद्ध भाव अंतरीचा. भूत भविष्य वर्तमान. जाणती हे गजानन. जन असती हे सामान्य. कर्तव्याची ना जाणतया. टिळक असता कारागारी. गजानन देती प्रसाद भाकरी. खापर्ड्यासी वदती जा सत्वरी. टिळक कारणे ती द्यावया. मुंबईस गेले कोल्हटकर. प्रसाद घेऊनी भाकर. टिळक न करती अवेर. कृपा प्रसाद तो स्वीकारिला. मंडाल्याच्या तुरुंगात. गीता रहस्य लिहिला ग्रंथ. गजाननाचा वरद हस्त. शिरी खचितची राहिला. कोल्हापूरचे करवीर. गोविंदसूत श्रीधर. काळे उपनाव साचार. गरिबीतच ते वाढले. शिक्षण तेही जेमतेम. परिबुद्धी ती उत्तम. यशधंद्या माझी हा भ्रम. द्रव्यजनार्ची नच शक्यता. टोगोयामा दोघेजण. मित्र यांचे खचित जाण. सवे यांच्या विद्यार्जन. थोर गुण हा लाभला. नसे कुणाची ती मदत. घरी गरिबी अत्यंत. तयामनी हीच खंत. मित्र एक भंडाऱ्यासी. श्रीधराने पत्र टाकून. सविस्तर कळवी वर्तमान. मनात होते ते कथन. मनसेसी त्या निवेदिले. मनसे शिक्षक साचार. श्रीधरावरी प्रेम अपार. मजकूर वाचुनी करी विचार. मनी निर्धार तो करीत असे. ठरविता दोघे कोल्हापूर. शहर असे ते गुलजार. पत्रोपत्री व्यवहार. निश्चित तो जाहला. घ्यावे गजाननाचे दर्शन. शेगावी त्या जाऊन. रेल्वे मार्गावर ते जाण. भावना अंतरीची जाहली. सद्गुरुचरणी ज्यांचा भाव. पैल तीरा लावी नाव. स्टेशन ते शेगाव. गाठीले हो त्या दोघांनी. आले दोघे ते मठात. गजानना जोडिले हात. जाणिले सकल ते संत. आशीर्वच तयासी लाभला. विचार न करणे आता. शांत ठेवा आपुल्या चित्ता. सुयश तया चिंतिता. कार्य सफल ते जाहले. लौकिकास पात्र श्रीधर. ग्राम लाभे कोल्हापूर. संत साक्षात परमेश्वर. सुपंत भक्तास दाविती. दर्शनाचा योग येता. उचित घडिले तत्वता. दयाघन सिद्धी हस्ता. शिरी आपल्या ठेवा सदा. इति श्री गजानन महात्म्य पंचदशोध्याय समाप्त. बोला गजानन महाराज की जय. अध्याय 15वा. श्री गजानन चरणी समर्पित. बोला गजानन महाराज की जय. पुढील अध्याय 16वा ऐकण्यासाठी कृपया श्री भक्ती 108 या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय गजानन.